नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे. आपल्या झेंड लाईफ मध्ये म्हणलं काय ना काय एन्जॉय करायचं म्हणून करत राहतो आपण. त्यामुळे काय नाही का काय नाही. बघा, माझा भाऊ नाही का ऑफिसला जाताना मस्तपैकी जेवण करतो आणि मी बी नाही का आपल्या दुकानात निघाले मस्तपैकी चहा पितो. चहा पिऊन झालं की आपला डबा उचलतो आणि डबा उचलून डायरेक्ट दुकानाकडे जातो. बघा, डबा आणि मी आणि आज बघा सोबत कुणी नाही. मस्तपैकी आपल्या गाडीला नाही का मस्त नाही का चकाचक साफ करतो रोजची रोज. मग आपला डबा अडकतो. डबा अडकला की आम्हाला नाही का गाडीचा पेट्रोलचा गेज खराब झालाय ना, त्यामुळे रोज पेट्रोल चेक करायला लागतं. बघा, काय ना काय करून रोज पेट्रोल चेक करायचं आणि हाय का नाही बघायचं. असलं तर ठीक आहे, नसलं तर टाकायला लागतं. कारण नाही का रोज फिरायला लागतं भरपूर ना, त्यामुळे. तसंच मग आपण गाडीला सेल्फ मारला की तसं बंगाट निघालो. बघा, इकडं नाही बघायचं तिकडं नाही बघायचं, आपलं एकदम बंगाट निघायचं पुढं स्ट्रेट एकदम फॉरवर्ड. बघा, आपल्या लाईफमध्ये रोज काय ना काय घडत नाही. रोजचं रोज जीवन तेच आहे. त्यामुळे तुम्ही म्हणत असाल काय व्हिडिओ बनवतो, पण काय करा, असे संघर्ष लाईफ जगणं सुद्धा मुश्किल आहे. त्यासाठी आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आपला किती संघर्ष आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि असंच आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच आम्ही नाही का ह्या जेंड लाईफमध्ये पण नाही का तसं पुढं पुढं जाऊन नाही का रोजच्या रोज दुकानापाशी पोहोचतो. आणि हा मोबाईलवाला बघा दुकान सोडून रिक्षात बसलेला असतो आणि मग आपल्या गाडीला टर्न मारून आपण एका दुकानात पोहोचतो. दुकानात पोहोचलं की बघा, हे आमचं रोजचं कस्टमर ए टू झेड धागा हुडकणार. बघा, दुकानदार मोबाईलचं दुकान सोडून आपला रिक्षा चालवतो. बघा, दोन्ही काम करतो. मग आपण आपल्या मशनी एकदम चकाचक साफ करून घेतल्या, एकदम झकासपणी केल्या, रोजची रोज साफसफाई. मग आज नाही का काच बटनचं काही काम नव्हतं म्हणून इस्त्रीचं काम आज पकडलं. बघा, कांतही काम मोठं नाही बारकं नाही. मग तसंच आपली गाडी घेऊन निघालो. डायरेक्ट आपलं बॅटरी चार्जिंगला काल टाकली होती ना, ती बॅटरी घ्यायला पोहोचलो. बघा, बॅटरी घ्यायला पोहोचलो की बॅटरी घेतली की नाही का डायरेक्ट निघालं बटणं आणायला. म्हणलं मागं नाही पुढं नाही बघायचं, म्हणलं डायरेक्ट बटणं आणायला जायचं. एकदम मस्तपैकी वातावरण होतं आणि एकदम झकास होतं आणि बटणं आणायला आपल्याला जायचं होतं. मग बटणं घेऊन आलो की नाही का म्हणलं आता थोडंसं चहा प्यावं. मग आम्ही इथं चहा पिलो की पुन्हा नाही का आम्ही आमच्या रस्त्याला लागलोच. बघा, इकडं बघा किती अशी गर्दी आणि ट्रॅफिक असते ना आमच्या इकडं लय. आणि तसंच नाही का इतकं वैताग बी आलतं ना मला, काय सांगा तुम्हाला. आणि लोक बी गाड्या अशा खतरनाक चालवतात ना, काय करावं ते सुद्धा कळत नाही. आणि आम्ही गेलतोच ना, तिथे एक बाईकवाल्याचा सुद्धा ऍक्सिडेंट झाला, कारण रोड बंद केलता आणि बाईकवाला जबरदस्ती घुसला होता ना, त्यामुळे त्याचा एक ऍक्सिडेंट झाला. तसंच आम्ही निघत नाही का तसंच हाय स्पीड पकडली. बघा, हाय स्पीड पकडली तर गाड्या बघा कशा एक वाकड्या तिकड्या कशा ओव्हरटेक मारतात. बघा, ये का टर्न बिन मारून नाही का तसंच निघत आहेत. लोकांना काय कळत नाही, काय नाही. नुसतं गाड्या चालवायच्या म्हणून चालवणं हेच नसतं सगळं. त्यामुळे का नीट गाड्या बी चालवायला लागतात. मग आपण बी असं बंगाट निघालोत ना, कारण आता बॅटरी घेऊन बटणं घेऊन सगळं आम्ही नाही का आता घरी निघालोत की नाही का रस्त्याने नाही का खड्डे तुडवीत जातो रोजच्या सारखं. आज बी तेच करतोय, खड्डे तुडवीतच जातो. बघा, त्यामुळे त्या गाडीला ओव्हरटेक मारतो मस्तपैकी नाही का. आणि तसंच ट्रॅफिकमधून आपण बी नाही का गाडी काढत निघतो. बघा, रोजच्या सारखं आपलं का जीवन नाही, लय आपलं झंड जिंदगी. ह्या संघर्ष लाईफमध्ये फुल एन्जॉय करतो आपण नाही का, थोडं बी नाही का. त्यामुळे तुम्हाला एंटरटेन आपला व्हिडिओ होणार नाही एवढी, पण तुम्ही एंटरटेन करून घ्या. तसंच नाही का मी नाही का घरी पोहोचतो. बघा, घरी पोहोचलो की नाही का बघा, आता लेफ्ट मारला की डायरेक्ट आपल्या घरी पोहोचतं. तेव्हा का ही आपली गाडी लय दिवसापासून नाही का उभा आहे तिथं, त्यामुळे बॅटरी आणली. आता मग नाही का तिला चालू करणार आणि तसाच दुकानात आलो. बघा, दुकानात आलो की नाही का फॅन नाही, लाईट नाही, काय नाही. आमची आज लाईटीने एवढा वैताग दिला ना तुम्हाला काय सांगा. आणि तर वरून पप्पानी पिरू घेतला की मग पिरू एन्जॉय केला. मग जेवण केलं, डायरेक्ट झोपलं. बघा, झोपलं की नाही का डायरेक्ट म्हणलं आता 4 वाजताच उठायचं म्हणलं. आणि डोळे बिळे बघा कसे लाल झालेत, एकदम बेकार. आणि अवतार बिल बेकार झालाय बघा माझा. आणि तसं बी काय करा आपल्या जिंदगीत, तर तेच आहे रोजचं काम आणि आज झोपणं. मग तसंच नाही का काम यायला चालू आहे सकाळपासून. आज काच बटनचं काम नव्हतं आलं, आत्ता आलंय. बघा, मग कामाला महाग पुढं नाही म्हणलं, आपण काम एकदम फोकस करायचं, एकदम मजे किस्सा. मग चहावाला आला तर थोडा चहा पिलो, कारण चहा पिलं की माणूस फ्रेश होतो म्हणते ना, तसं मग चहा पिलो आणि फ्रेश झालो तर बघतो तर काय डबल लाईट गेली. बघा, लाईटीने आज वैताग दिला. 3दा 4दा नाही तर 5दा लाईट गेली. बघा, काम काय उरकत नव्हतं, लाईट काय सारखी जात होती. मग आपल्याला लाईट आली की मग आपण कामावर फोकस केला. मग एवढी बघ शर्ट काच बटन सगळं केलं बघा मस्तपैकी. आणि असं गुंडाळलं आणि एका थैलीमध्ये टाकून दिलं. बघा, टाकून दिलं की मग आपण नंतर पुन्हा काच बटनाची कपडे यायला लागले ना, मग त्याच्यावर फोकस केलं. डायरेक्ट सगळे काच बटनाला चालू केलं. बघा, फटाफट बटणं घुसत नव्हती तरी
घुसू घुसू नाही का काच बटन गेले. मग आपला अवतार आणि तब्येतीने असं त्रास दिला ना तुम्हाला सांगतो, तरी आपण म्हणलं आपण महागं नाही सरायचं. काम म्हणजे काम करायचं, एकदम मस्तपैकी काम करायचं. मग आपलं झोळलं उचललं बघा आणि म्हणलं चला जाता टेलरचे कपडे देऊन जावं. मग तसं नाही का गाडीला सेल्फ मारला आणि डायरेक्ट आता बंदच केलं ना दुकान. म्हणलं सेल्फ मारायचं आणि डायरेक्ट कपडे बिपडे द्यायचं आणि डायरेक्ट निघायचं आपण त्यांचे कपडे द्यायला. मग नाही का मी डायरेक्ट त्यांच्या दुकानापाशी पोहोचलो बघा. दुकानापाशी पोहोचलं की नाही का म्हणलं घ्या तुमचे आज कपडे घ्या. आणि मग नाही का त्यांचे कपडे दिले आणि नाही का मस्तपैकी गप्पा मारत बसलं या मास्टरसोबत. त्यांना म्हणलं काय चालू आहे, कसं चालू आहे. अशाच आमच्या चांगल्या भरपूर वेळा गप्पा रंगल्या चांगल्या मस्तपैकी. ते बी एन्जॉय करत होते, मी बी एन्जॉय करत होतो. त्यांना बी फ्री टाईम नाही भेटत, मला बी फ्री टाईम नाही भेटत. आणि माझ्या तब्येतीमुळे तर मला कुठं जाणं बी होत नाही, तरी मी संध्याकाळी थोडा टाईम काढून त्यांच्याकडे जात असतो. तसं मी त्यांच्यासोबत चांगल्या गप्पा मारल्या. आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारून एन्जॉय केला. आणि ते बी इतके मजेदार आणि मस्त गप्पा मारतात ना, तुम्ही ऐकताना तर तुम्ही बी शॉक होता. नक्की त्यांच्या दुकानाला एकदा येऊन भेटून जा तुम्ही, ते किती भारी ते तुम्हाला कळलं. मग आमच्या एवढ्या गप्पा रस्त्याने जाताना सुद्धा मी त्यांच्यासोबत गप्पाच मारत होतो. मग आपल्या नाही का गाडीला सेल्फ मारणार डायरेक्ट निघालो बघा, कारण आपल्याला पार्सल आणण्यात जायचं होतं, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीला आणण्यात जायचं होतं. मग नाही का मी बी नाही का थंडी वाजत होती तरी गाडी पळवीत 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 निघालो आणि नाही का बहिणीच्या घरापर्यंत पोहोचलो की नाही का आपल्या पार्सलला घेतलं आणि डायरेक्ट निघालो बघा. तिला म्हणत होतं चल बाई पटापट पटापट चल. मग ती बी आपली पटापट पटापट नाही का चलत होती. मग तसं नाही का आपल्या पार्सलला घेऊन निघालो बघा. ती गाडीवर झोपत होती तरी तिला म्हणलं ओढ, मग झोपू नको. मग तशी गाडी अशी भंगाट पळवली ना तुम्हाला सांगतो, लय एकदम हाय स्पीडनी गाडी पळवली. मग आपल्याला नाही का कंट्रोल नाही होत गाडी, कारण आपल्या गाडीला दोन्ही ब्रेक नाहीत. त्यामुळे आपण गाडी एक्सपर्ट चालवतो. आणि पुढे का गाडीवाल्याला कसा गाडी चालवते बघा, रॉंग साईडनी चालवतो आणि म्हणतो मला थांबायला. मग त्याला ब्रेक लावायला सांगितला, थांब म्हणलं. अशी गाडी चालवत असत का. मग तसंच आपण रॉंग साईड मारून नाही का आपल्या बिल्डिंग मध्ये एंट्री मारली बघा. बिल्डिंग मध्ये एंट्री मारली की नाही का पहिले आपण नाही का रिलॅक्स झालं बघा. रिलॅक्स झालं की नाही का मस्तपैकी नाही का गाडी लावली आपण आज या अलग जागी. मग तिथं लावली की नाही का मस्तपैकी आपण नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं. साईबाबाचं दर्शन घेतलं, लिफ्टमध्ये आलं बघा. लिफ्टमध्ये आलं की आपण मला आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.